देशासह महाराष्ट्रातील लाखो बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्यावर असलेल्या अटी रद्द केलेल्या आहेत। यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचे शुल्क न देता बासमती तांदूळ निर्यात करू शकतील। शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले। महाराष्ट्रात कोकण व पूर्व विदर्भात बासमती व इतर तांदळांच्या वाणाचे विक्रमी उत्पन्न घेतले जाते। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे। केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच, परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहे। त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे।